आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। मुंब्रा में 1.5 करोड़ रुपए से ज्यादा कीमत की नशीला पदार्थ जब्त। मुंब्रा बाईपास स्थित ड्रग्स बेच रहे एक 55 वर्षीय व्यक्ति को ठाणे पुलिस की अपराध जांच शाखा ने गिरफ्तार किया है। पुलिस ने उसके पास से 1,69,26,000 रुपए की नशीला पदार्थ का जखीरा जब्त किया है। गिरफ्तार व्यक्ति का नाम मोहनलाल जोशी उर्फ शर्मा 55 है और वह पालघर जिले के वाड़ा का रहने वाला है। ठाणे पुलिस ने सोमवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि पुलिस ने इस बात की जांच शुरू कर दी है कि उसे ये नशीला पदार्थ कहां से लाया। पिछले कुछ दिनों से ठाणे पुलिस ने नशीला पदार्थ के खिलाफ अभियान चलाने की योजना बनाई है। ठाणे पुलिस कमिश्नर आशुतोष दुम्बरे के आदेशानुसार ठाणे अपराध जांच शाखा, पदार्थ निरोधक टीमों और पुलिस थाने के अधिकारियों व कर्मचारियों द्वारा मादक पदार्थ के तस्करों और उपयोगकर्ताओं के खिलाफ कार्रवाई की जा रही है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API अमित यादव, PSI शिरसाट आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगाने संशयित इसम मोहनलाल जोशी वाडा जिल्हा पालघर इथला आहे। हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन घेऊन आला। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1 किलो 9 ग्रॅम MD पावडर ही ज्याची किंमत अंदाजे 1,69,00,000 इतकी आहे। तसेच त्याचं वाहन, इतर काही मुद्देमाल, मोबाईल आणि रोख रक्कम असे ताब्यात घेण्यात आले। त्या अनुषंगाने NDPS कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। त्याचा व्यवसायाने तो फार्मासिस्ट आहे। त्याचं विक्रीचं दुकान आहे। त्या MD घेतली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता। त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। एवढी मोठी पावडर छोटे स्वरूपात विकली जाते, याच्यावर काय रॅकेट आहे का? कोण अजून याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा NDPS अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे।